शहर प्रमुख पक्ष सोडून बीजेपीमध्ये गेलेले आहेत आणि त्यांना उभाटामध्ये त्रास दिलाय, त्रास झालेला आहे असं स्टेटमेंट त्यांनी तिथे दिलेलं आहे. यावर तुम्ही काय सांगाल? उभाटामध्ये जो शहर प्रमुख होते आणि त्याला आम्ही कसला त्रास दिला नाही आणि कोणीच त्रास दिलेला नाहीये. पक्षाकडून पण दिला नाही आणि कोणीच दिला नाही. पण ज्यांनी जे कर्तव्य केलं आहे त्यांनी ते विचारलं नाही आहे. पहिला मी का जातो, मी कशाला जातो, काय करतो ते नाही त्यांनी विचारलंय ना 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 पण आमच्या नावाचा बदनामी करून तू तिकडे गेलास, जातोय, पण आमच्या नावाची बदनामी करून आम्ही घेणार नाही. पण तू काय सांगतो, शेकडो माणसं गेले, 75 लोकांची नावं तू का लिहिली? आम्हाला सांगितली होती 75 लोकांची नावं देतो आम्ही, घेऊन जातोय, हे तू आम्हाला सांगितलं होतं? नाही. मग आमचं नाव का घेतलं? आम्ही तू आम्हाला विचारलं का तू आमच्याकडे येतो, आम्ही तू येतोय का आमच्याकडे, विचारलं का त्यांनी आम्हाला? नाही ना. मग तू स्वतःच्या मनात तू गेला, आमच्या मनात नाही गेला आणि कोणी त्रास दिलेला नाहीये. 75 पैकी कोणीतरी बोललं असेल की आपण बीजेपी मध्ये जाऊया, कोणी बोललं नाहीये. एकाने शब्द काढले आणि आम्हाला विचारलं नाही त्यांनी. त्याचे कस्तूच ते काय आहेत त्याच्या वागण्यात तो गेलेला आहे, आमच्या वागण्यात नाही गेलाय. आम्ही त्याला त्रास दिलेला नाहीये. तर आमच्यावर एवढा प्रेमाने होते, ते चांगले होते, सगळं चांगलं करत होते, आम्हाला पण माहिती आहे. पण जे नको ते आळ घालून तिथे रडून गोंधळ घालून करतोय ना, ते आम्ही सहन करणार नाही. आमच्यामुळे गेलेला नाहीये, तो आपल्या कर्तृत्वामुळे गेलेला आहे. त्यांनी तर चांगलं काम केलंय. चांगलं काम केलं आम्ही पण बोलतो, पण तो काय बोलतोय? आम्हाला त्रास दिलाय का? योगेंद्र भोईन त्रास दिलाय का? सावंतनी त्रास दिलाय का? मी दिलाय का? कोणी दिलाय? नाही ना. मग हा शब्द परत विचार काढायचं नाही. परत जर पॅकवर कुठे आला तर मी काय ते बोलीन. आता तुम्ही महिला आघाडीच्या आणि एक पण योगेंद्र भोईर कोण हा शब्द पण काढलाय आमच्याकडे. तो आता आलाय, मी शहर प्रमुख आहे. मग शहर प्रमुख होता, मग का कधी गु खाडायला गेला? नाही ना. मग आता आम्हाला योगेंद्र भोईर आहे, योगेंद्र भोईर आम्हाला पाहिजे. शहर प्रमुख असू दे, काय जिल्हा प्रमुख पण आम्ही सांगतो होऊन दे, पण हा नको ते शब्द आमच्या समोर काढायचं नाही. तुम्हाला असं वाटतंय योगेंद्र भोईर जिल्हा प्रमुख किंवा शहर प्रमुख झाले पाहिजे? आम्हाला पाहिजेच, म्हणतो आम्ही आहे त्यांच्या पाठून. हजारो येणार, त्यांनी शेकडो घेऊन गेला, पण कोण एकच दिसतोय. शेकडो कोण आहे? दाखवा. रडून दाखवताय, हे करून दाखवताय, दाखवा ना कोण आहे ते शेकडो. मग आमची नावं का लिहिली होती तिथे? आम्ही सांगितलं तुला नावं लिही आणि आम्हाला घेऊन जा. आम्ही नाही सांगितलेलं. शहर प्रमुख ना, शहर प्रमुखच्या पायरीप्रमाणे राहायचं असं. नको ते हे अफवा करून तिथे जाऊ नको. ते रवींद्र चव्हाण असू दे का दीपेश म्हात्रे असू दे, आम्ही परत पडत नाही. आम्हाला कळलं ना. योगेंद्र भोईर आमच्या योग्यता आहे, आम्ही त्याला हे करणार. शहर प्रमुख होऊन दे का जिल्हा प्रमुख होऊन दे, अजून काय ते होऊन दे, पण आम्ही मान्यता त्याला देणार. आम्ही महिला मंडळ सगळी त्याला साथीला आहे आतापर्यंत. पण आमच्या नावाची बदनामी नाही करायची. मी एक सांगते, आमच्या नावाची बदनामी करून गेला ना तर तिथेच सोडू आम्ही. तो भाऊ असू दे का बहीण, आता बहीण भाव मानला त्याला, बहीणच्या नात्याने सांगते आता मी. स्वतून गेला, रडून दाखवणार, हे कोणा सगळ्यांना माहिती आहे तू काय करूस तो आहे तो. पण आमच्या नावाची बदनामी करू नको, कोणाच्याच आमच्या शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची नावाची बदनामी करायची नाही. जी लोक सांगतात आहेत तुमच्याकडून घाण गेली, तर आता आम्ही यायला तयार आहे. आता काय बोलणार सांगा मला, अजून काय बोलू? जय महाराष्ट्र. मी अर्चना पाटील, शाखा संघटिका, पॅनल क्रमांक 21. माझं स्टेटमेंट असं असेल, शहर प्रमुख जरी गेले तरी ते त्यांच्या इच्छेने गेले. त्यांना कोणी फोर्स केला नाही ना, त्यांना कोणी जा म्हणून सांगितलं नाही आणि ते त्यांच्या इच्छेने गेले. त्यांनी असं आता कुठं वाच्यता करू नये की त्यांना त्रास झाला, काय झालं. त्रास झाला असता तर बाकी शिवसैनिकांना पण त्रास झाला असता. एकट्याला तसा त्रास काही झाला नव्हता. आणि असे भरपूर येतात जातात. आपली शिवसेना आहे ती समुद्र आहे, त्यातून थोडंसं लोटाभर पाणी बाहेर गेलं म्हणून आम्हाला काही फरक पडत नाही त्याच्याने.